हा, इकडे आहे. आपलं भजन आपण सुरू करूया. मनुष्याची आशा तेची पैनी निराशा. मनुष्याची आशा तेची पैनी निराशा. एक जगदीशा, एक जगदीशा, एक जगदीशा वाचुनिया. मनुष्याची आशा तेची पैनी निराशा. मनुष्याची आशा तेची पैनी निराशा. वाचुनिया राम सर्व हि विराम. वाचुनिया राम सर्व हि विराम. नभे पूर्ण काम, नभे पूर्ण काम रामे विण, रामे विण. मनुष्याची आशा तेची पैनी निराशा. मनुष्याची आशा तेची पैनी निराशा. संकटीचा सखा निजांचा संगाती. संकटीचा सखा निजांचा संगाती. राम आदि अंती रामदासी. राम आदि अंती रामदासी, रामदासी. मनुष्याची आशा तेची पैनी निराशा. मनुष्याची आशा तेची पैनी निराशा. एक जगदीशा, एक जगदीशा, एक जगदीशा वाचुनिया, वाचुनिया. मनुष्याची आशा तेची पैनी निराशा. मनुष्याची आशा तेची पैनी निराशा. मनुष्याची आशा तेची पैनी निराशा. ओ ओ ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ.
नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आपण गेल्या वेळे दासबोधाच्या क्लासला एक आपलं काय म्हणायचं, एक झालेल्या ज्या आधी जे झालेले दशक आहेत त्यांच्यावर एक दृष्टिक्षेप टाक, एक नजर टाक. हम्म अगदी धावती धावती नजर टाकली. कारण मग कशासाठी टाकली? तो विषय जो चालू आहे आपला दासबोधातला, ते कंटिन्युटी वाटायला पाहिजे की हा हा काय अमुक एक मुद्दा तो का सांगितला, हा हा पुढचा बस तेच आहे. कळण्यासाठी सांग. हे जे हे बघा दोन्ही शंभर कंटिन्युटी शंभर आहे. टक्के केलेलं आहे, बस याच्याहून होणार नाहीये. तर आता आपण पुढेच मग आता हे आपण सुरुवातीचे एक जणांचा ऐक म्हणले, जरा तुम्ही पुन्हा थोडक्यात सांगा. म्हणजे आपण 4 दशक आपण अगदी प्राथमिक साधनेचे सोपे सोपे आपल्या परिचयाचे सगुण परीक्षा बघा, तर इतका सुंदर समास आहे. आपलं जीवन रामदास स्वामींनी रंगवलंय. हं मग हे मग आपल्या जीवनाकडे वेगळेपणे पाहायचा एक कला साधली ना आपल्याला, की मग आपली पुढे जायची तयारी होईल. उपदेश पटला पाहिजे की नाही. भगवद्गीतेमध्ये जे पहिल्या अध्यायात म्हणले की अर्जुन विषाद योग. मग आता आपल्या सगळ्यांना आपण पुष्कळ दुःख आहे की नाही हो, पुष्कळ दुःख आहे. मग आपण योगी आहोत का? आपण आपण विषाद आहे आपल्याला, पण आपण विषाद योग वाटतो का आपल्याला? मी आपलं खरं सांगतो, मला तरी नाही वाटत. हा तर मग तो विषाद योग वाटण्यासाठी काय केलं पाहिजे? की तर तुम्ही म्हणाल विषाद योग वाटायला पाहिजे म्हणजे काय वाटायला पाहिजे? तर असं आहे की माझ्या जीवनात दुःख आहे, तर दुःख ना गैरसोय म्हणतात, सोपं करून गैरसोय. ही गैरसोय कोणामुळे आहे? मग आपण म्हणू हा ह्यानी हे नाही केलं, त्याने ते नाही केलं, असं याच्यामुळे गैरसोय आहे. त्याच्याऐवजी मी जर असं माझ्या मनात विचार आला की देव मला ह्यातनं काहीतरी शिकवण्यासाठी देवानी ही संधी आणली आहे. बघा, एक पूज्य गुरुदेवांचं एक वाक्य आहे. ते वाक्य अनेक वेळा विचार करून करून आता थोडं समजायला लागलंय. ते एक वाक्य असं आहे, वेन लेसन इज टू बी लर्न, सिच्युएशन अरायझेस. असं त्यांचं एकाच्या पत्रात आहे. तर बघा, त्याचा क्रम जो आहे ना तो विशेष आहे. आपण सगळे काय करतो, आपण असं काय की काहींनी म्हटलंय बरं का, अहो अरविंद, आम्ही एवढे दिवस साधक दासबोध आहोत, आम्हाला अगदी काही हे समजू नका, तुमच्यावरनं आमचं परीक्षा करू नका, आम्ही आहोत, आमची निष्ठा जास्त आहे, चांगली आहे. म्हटलं हो बरोबर आहे, पण आपण काय करतो, जी परिस्थिती घडली आहे त्यातनं मी धडा शिकतो असं म्हणतो. आता ही परिस्थिती आहे त्यात. पण गुरुदेव काय म्हणतात, वेन लेसन इज टू बी लर्न, सिच्युएशन अरायझेस. क्रम उलटा आहे बरं. हे वाक्य दिसायला सोपं आहे, आपण त्याच्यावर अनेक वेळा म्हणतो. म्हणजे ह्याचा अर्थ काय की माझ्या जीवनाचा मालक कोणतरी दुसरा आहे, आणि माझ्या जीवनात फरक घडवायची योग्य वेळ आली की तो मालक माझ्या जीवनात घटना घडवतो. हा असा क्रम आहे की जेव्हा आईला कळतं की हा आता मुलाला दात आले, त्याला एक चावता येईल, मग मग ती त्याला वेगळ्या प्रकारचं घास भरवते. हम्म तसं आहे हे. वेन लेसन इज टू, गुरुदेवांचं वाक्य कसं आहे बघा, लेसन इज टू बी लर्न, देन सिच्युएशन अरायझेस अकॉर्डिंग. म्हणून हे जे पहिले 4 आहेत ते जीवनाकडे माझ्या वेगळेपणे पाहायचा दृष्टिकोन मला जर जमू लागला, तर हे उपदेशाचा पाया, इमारत, कळस मला जास्तीत जास्त पटेल. आणि त्यातून माझा मीचा शोध सुरू होईल. त्यातून माझा मीचा शोध सुरू होईल. तर एक तुम्हाला विनोद सांगतो. विनोद म्हणजे खरंही घडलेली घटना आहे, विनोद नाहीये. अनेक वेळा सांगितलं असेल, पण या मीच्या शोधवर मला पुन्हा एकदा आठवलं. आम्ही एकदा सगळे गुरुजींच्या कुटियेमध्ये बसलो होतो. तर तेवढ्यात काय झालं, एक पॅकेज आलं, पत्र आली. त्यावेळेस तर पत्र यायचे, पत्र आले. तर ते पत्र चांगलं जरा जाडजूड होतं ते बांधलेलं. तर कोणी म्हणलं, अरे बापरे, एवढी पत्र आली गुरुजी, हो म्हणे, एक तर खूप मोठं आहे. अरे गोष्टी चालू होत्या. ते सगळ्यांनी देखत ते गुरुजीने पत्र उघडलं. ते 35-40 प्रिंटेड पानं कोणतरी पाठवली होती. तर म्हणले, अरे, तर गुरुजी म्हणले, नाही नाही म्हणे, हे छान पत्र आहे. हे सगळे म्हणे असे पानं असे केले, हे सगळे म्हणे विनोद आहेत.
कोणतरी मला विनोद पाठवला. ते सगळेजण अगदी वा वा छान छान म्हणायला लागले. तर गुरुजी म्हणले, असं वा वा छान छान करू नका. हे सगळे 20-25 वाचतो तेव्हा कुठला एखादा चांगला विरोध मला मिळतो. एक मिनिट हा. हे सगळे 20-25 विनोद वाचतो तेव्हा त्यातला एखादा चांगला मिळतो आणि म्हणले हा हा खूप छान आहे. मग म्हणले काय वाचला. मग त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की आपल्या जीवनाला खऱ्या अर्थाने आपलं जीवन आपल्याला कधी सुरू होतं. आपलं जीवन त्यात आपलं नव्हतं म्हणलं, जीवन कधी सुरू होतं. म्हणजे 3 धर्मगुरू बसले होते. त्यातला एक जण म्हणला, काय म्हणले सोपं आहे, व्हेन डज लाईफ बिगिन. इंग्रजी मधनं चालला होता संवाद. व्हेन डज लाईफ बिगिन म्हणजे कॉन्सेप्शन झालं की गर्भधारणा झाली की जीवन सुरू झालं. तर दुसरा धर्मगुरू म्हणला, नाही नाही म्हणे तसं नाही. जर बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा खरं जीवन सुरू झालं. मग तिसरा म्हणला, तुम्ही दोघे चुका. जीवन कधी सुरू होतं तर म्हणले, जीवन तेव्हाच खरं सुरू होतं जेव्हा आपली मुलं शिक्षण नोकरी निमित्ताने घर सोडून त्यांच्या त्यांच्या घरी जातात आणि आपलं घर आपल्याला परत मिळतं. तेव्हा जीवन सुरू होत. तर हसले सगळेजण. पण असा आहे, संत संगतीचा एक अतिशय छान फायदा. मग कोणतरी त्यांना विचारलं, विनोद तर संपला इथे. त्यांनी गुरुजींना विचारलं, गुरुजी तुम्ही पण संत आहात, तुम्ही पण तर तुम्ही काय उत्तर दिलं असतं. तुम्हाला जर हा प्रश्न विचारला असता तर तुम्ही काय उत्तर दिलं असतं. तर गुरुजी म्हणले, थांबले थोडा वेळ आणि म्हणले की जेव्हा साधकाच्या मनामध्ये मी ब्रह्म आहे असं मी ऐकलंय, पण मी खरंच कोण आहे हा जेव्हा विचार माझ्या मनात पक्का ठरवतो मी, तेव्हा खरं माझं जीवन सुरू होत. बापरे, संत आपल्याला काय म्हणत असतील हो. आपण संतांकडे जातो आणि सांगतो, हो गुरुजी मी नवीन घर घेतलं, गुरुजी मला नवीन नोकरी मिळाली. तर संत वाट पाहत असतात, अरे पण ह्याला देव कोण आहे ह्याचे तळमळ लागली आहे का, त्याला तसं वाटतंय का की देवाविषयी काही विचार करावा तर ह्याचं म्हणजे कसं त्याचं जीवन सुरू होईल, त्याचं जीवन सुरू होईल अशी तळमळ त्यांना असते. हे मीचा शोध कधी सुरू होईल तर माझ्या जीवना माझं जीवनच कधी सुरू होईल. तर मला जेव्हा असं वाटेल की माझ्या जीवनात घडणाऱ्या घटना हे कोणीतरी जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर माझ्या साधनेच्या प्रगतीसाठी माझ्या जीवनात घडत आहेत याचं जेव्हा पटेल, जेव्हा तेव्हा माझं मीचा शोध सुरू झाला. आणि त्या दृष्टीनं हा ज्ञानदशक, गुणरूप दर्शन, अद्वैत दर्शनाची पूर्वतयारी आणि मग जगामध्ये सर्व चैतन्याची सर्व प्रचिती, ते पाहण्याचा अभ्यास या दशकांमध्ये आपण केला. मग त्यानंतर आणखीन एक प्रश्न एक ते म्हणले, तुम्ही हा जो काय म्हणायचा आधुनिक मानसशास्त्रामध्ये अब्राहम मस्लोचा तुम्ही तो त्रिकोण सांगितला, तर त्याच्याविषयी तुम्ही त्याच्यामध्ये काय झालं, एक इथे आमच्या या इथल्या सेंटरला 2 मानसशास्त्रज्ञ नवरा बायको आहेत, उत्तम आहेत. ते आता नवीन कालखंड, नवीन बालविहार वर्ष सुरू झालं की ते आमच्या युथ लोकांशी बोलायला पण त्यांनी कबूल केलं येतो म्हणून. पण म्हणले हे जे सेल्फ ऍक्च्युअलायझेशन आहे ते म्हणे आम्ही जास्ती वापरत नाही, कारण तिथपर्यंत आमची पाळीच येत नाही हो आपल्या पेशंटची. तिथपर्यंत जातच नाही आपली पाळी. तर त्यातला जो दुसरे होते त्यांनी सांगितलं म्हणे, आमच्या सर्कलमध्ये सायकॅट्रिस्ट सर्कलमध्ये एक विनोद आहे. काय विनोद आहे म्हणले, तो जे डॉक्टर आहे ते पेशंटचं कुठपर्यंत ऐकतात. ते म्हणले, सायकॅट्रिस्ट इज द वन हू स्टॉप्स लिसनिंग टू द पेशंट when he starts speaking sense. He stopped listening to the patient when patient starts speaking sense. म्हणजे नॉर्मल झाला ना किंवा तो त्याच्याकडे सोडा त्याला.
मग त्याची पुढे प्रगती काय होईल, काय त्याचं जीवनाचं ध्येय काय वगैरे, ते म्हणले आम्हाला त्यात काही कर्तव्य नसतं. हा. तर मग हे सेल्फ ऍक्च्युलायझेशनचा तुम्ही संबंध, कारण नेक्स्ट शब्द आपण काय वापरला होता की मानसशास्त्र आणि अध्यात्म यांच्या सीमारेषा पुसट आहे, असं आपण म्हणतो. तर ते कुठल्या अर्थाने, तर बघा, ज्ञान, प्रेम आणि कर्म, किंवा आपण जगामध्ये तर ठीक आहे, ज्ञान प्रेम म्हणजे काय, आता म्हणतात इमोशनल स्टॅबिलिटी, रिलेशनशिप प्रॉब्लेम म्हणतात त्याला, हे सायकॅट्रिस्ट लोक त्याला रिलेशनशिप प्रॉब्लेम. किंवा कर्म म्हणजे आता आपण आपलं समाजातलं स्थान, की आपण काय ऍक्च्युली कर्म का करतो, ते ज्ञान मिळाल्यावरती कर्म करायचं, कर्मातनं पैसे मिळवायचे, असं सगळं आहे. पण मग आपण एक त्यात चौथा डायमेन्शन ऍड केली. ऍक्च्युली आपण त्रिकोण नाही मानत, आपण तो एक त्रिशंकू मानतो. एक असा तो कोण असतो तसं आपण गेल्या वेळी बघितलं होतं, की त्याला आपण म्हटलं होतं चौथ्या डायमेन्शनला योग. मग योग काय आहे, तर योग असं आहे की तुम्ही कशाला मनामध्ये, कशाला सर्वोच्च ध्येय तुम्ही कशाला मानलं. तर या तिघाला जर मानलं, ज्ञान, प्रेम आणि कर्म, या तिघांपैकीच एकाला जर सर्वोच्च मानलं, तर कधीतरी आपण पोचू का. आपण बघा, आपण गेल्या वेळी आपण एक नियम बघितला होता की ज्या मिथ्या वस्तू समजण्यासाठी असा प्रश्न विचारला होता कोणीतरी, की मिथ्या म्हणजे काय. तर आपण म्हटलं होतं हा संसार मिथ्या आहे. मग संसार मिथ्या आहे म्हणजे काय, तर आपण म्हटलं होतं समूहातली कुठलीही गोष्ट एकमेकासाठी बनलेली नसते, ती त्या समूहाच्या बाहेरच्या कशासाठी तरी बनलेली असते. आता भगवंत हा माये पलीकडला आहे, संसार सगळा आपला मायेत चालतो, त्रिगुणामध्ये चालतो. मग भगवंत त्रिगुणाच्या पलीकडे आहे. मग हा जो योग आहे ना, तो हे जे आपण म्हणलो होतं ना, समूहातली कुठलीही गोष्ट एकमेकासाठी बनलेली नसते, ती समूहा व्यतिरिक्त जे काहीतरी आहे त्यासाठी बनलेली. बघा, आज काही जण नवीन आपल्याला जॉईन झालेत, त्यांना ट्रॅक्शन होण्यासाठी सांगतो. आता हे माझ्याकडे, मी समजा मी काय रायटर आहे, लिखाण करण्यासाठी माझ्याकडे पेन आहे, कागदपत्र आहेत. पण ते कागदपत्र आणि लेखणी यांचा एकमेकात उपयोग आहे, पण ते एकमेकासाठी आहेत का, नाही, ती एकमेकासाठी नाही. ती कोणासाठी तरी, लेखक कागद आणि पेन्सिल ह्याच्या व्यतिरिक्त आहे लेखक. मग ते लिखाण सुद्धा कसं पुन्हा परावलंबी आहे. ते मी लिहिलेलं लिखाण जर कोणी वाचलंच नाही, ते कोणाला आवडलंच नाही, तर पुन्हा दुःखी होईन मी. मग ते अल्टिमेट आहे का, नाही. मग खरं कारण कशासाठी आहे, नाही नाही, तो म्हणले मॅगझिन एडिटर आहे, तो म्हणतो या आमच्या मॅगझिनला जास्ती फायदा झाला की मग सक्सेस. पण मॅगझिनला फायदा झाला, पण माझी लेखाबद्दल जे ते मोबदला देतात तो त्यांनी वाढवलाच नाही, मग मी पुन्हा सुखी आहे का दुःखी आहे. किती त्याच्यात आज ते ह्याची चर्चा रामदास स्वामी करणार आहेत बरं, हे लेख कोणासाठी लिहावे आणि लेख म्हणजे काय आणि त्याचा मोबदला घ्यावा का नाही, याची चर्चा आज आहे. तर आपण जीवनामध्ये सगळ्या गोष्टी अशा एकमेकावर अवलंबून आहेत, पण योग हा जो भगवंताचं रिलेशनशिप आहे ते कशावरही अवलंबून नाही. अवलंबून नाही म्हणजे त्याच्या पलीकडे आहे. कारण ज्याला आपण सर्वोच्च ध्येय मानलं, ते जर संसारातल्याच गोष्टींवर, देव पण संसारातल्या गोष्टींवरच अवलंबून राहिला. आता गणपती येत आहेत ना, गणपतींमध्ये जर म्हणले की नाही मी 6 इंची गणपती आहे, मी दुःखी आहे, आणि दुसऱ्या मंदिरातला 6 फूट गणपती आहे, तो सुखी आहे, तर पंचायत आहे की नाही त्या गणपतीची. आता असं ज्याच्या मनामध्ये गणपतीची धारणा आहे, तर कसं सुख मिळणार मला, नाही मिळणार. मग मी काय म्हणेन, नाही नाही, मी पुढच्या वर्षी मी पण खूप वर्गणी जमवेन, आणि मी आता सध्या जो माझा गणपती माझ्या सार्वजनिक मंडळाचा 1 फूट आहे, तो 6 फूट कर. आता म्हणजे पुढे आपलं सुख पुढे ढकललं. आता असं आहे, ह्या विषय जेवढा विचार करू तेवढं त्यात पटतं आपल्याला. तर हे अध्यात्म म्हणजे काय, हे स्वचा शोध अध्यात्म काय मानतं, तर हे ज्ञान, प्रेम, कर्म आणि योग हे सगळ्यांनी एकत्र येऊन त्याचं जे ज्ञान मिळवायचं, जीवनाचं ध्येय ठरवायचं, त्याला आपण आत्मज्ञान म्हणतो. आणि इथं स्थिरावल्यावरती हे सगळे स्वाभिमान, मी, माझे, सुरक्षा, हे ज्याला सध्या माझी जी समज आहे, इट बिकम्स अ नॉन इश्यू. इट बिकम्स अ नॉन इश्यू. तर
सहज प्राप्ती असा आपण कोण आपण असं बघितला, त्यालाच आपण सहज समाधी असं सोपं नाव दिलं, की बसल्या जागी आनंद, की जसं जिथे आपण आहोत तिथे आनंद. आणि त्यासाठी हे वर्तन, भावना आणि विचार यांच्यामध्ये सामंजस्य पाहिजे, असं आपण गेल्या वेळी बघितलं. कारण का, हा सगळा क्रम आहे, आपल्या साधनेचा क्रम आहे. मी कशासाठी करतो साधना? आता बघा, इथे मेडिटेशनचे, इथे योगा, इथे काय म्हणतात, ओम स्कूल आहे इथे सॅन अँटोनियो मध्ये. बरेच जण आहे. त्यातलेच एक जण सांगत होते की, पण म्हणे आम्ही मनाचे योग शिकवतो, पण ते मनाची एकाग्रता करण्यासाठी शिकवतो. पण यासाठी बरेच जण येतात. म्हटलं मग मनाची एकाग्रता होऊन पुढे काय? तू मनाची एकाग्रता कशासाठी करायची? हा म्हणे, ते ते आम्हाला म्हणे कोणी विचारत पण नाही आणि आम्ही सांगत पण नाही. हा म्हणजे काय, की माझं जे सध्या जीवनात ध्येय आहे ना, ते तुम्ही बदलायला सांगू नका. मला फक्त ते योग वापरून मला माझं ध्येय जे मी सध्या ठरवलंय ते मी कंटिन्यू करेन. म्हणजेच काय, हाऊ डू आय बिकम अ सुपिरियर एक्सपिरियन्सर? मी अधिक अधिक चांगला भोगता कसा बनेन, यासाठी सध्या मला योग हवाय. मी इलेक्ट्रिकल का चालवतो, व्यायाम का करतो? कारण मला 3 लाडू पचवायचे. मला सध्या अर्धाही लाडू पचत नाही. मग मी व्यायाम करून मला मग मी जास्ती लाडू खाऊ शकेन, असं ह्यासाठी सध्या माझे सगळे प्रयत्न चालू आहेत. तुम्हाला आणखीन एक उदाहरण सांगतो. इथे एक शाळेत शिक्षक आहे. मी खूप शिकतोय इथे इथे येऊन वेगळे, कारण माझे जास्ती कोणी ओळखत नाही. ते शाळेमध्ये एक ख्रिश्चन, आता इथे जास्ती सगळा ख्रिश्चन समुदाय आहे, तर तिथले एक शिक्षक आहेत ते. तर ते आले होते, स्कूल टीचर. त्यांच्या बरोबर ती इथे एक, काय बरं नाव सांगितलं, हा, हिंदू टेम्पल ऑफ सॅन अँटोनियो असं एक मोठं तिथे आवार आहे. आणि वॉशिंग्टन एरियामध्ये जसं शिवा विष्णू टेम्पल आहे, तसं इथे हिंदू टेम्पल ऑफ सॅन अँटोनियो, HTSA. तिथे खूप मोठी देवळं अशी बांधली आहेत, होमकुंड. आणि म्हणले का ते देऊळ का फेमस आहे, तर म्हणले त्यांच्याकडे 4 पुजारी आहेत, 4 प्रीस्ट आहेत त्यांच्याकडे. आणि म्हणले तुमच्या चिन्मय मिशन मध्ये एकही प्रीस्ट नाही. असं आहे, म्हणून तुमचं चिन्मय मिशन छोटं आहे आणि तिथे ते मोठं आहे. तर ठीक आहे, मी ऐकलं आपलं. पण हे जे आले होते शिक्षक, ख्रिश्चन आहेत ते, तर ते येतात कधी मिशनला, तर यायला लागलेत. त्यांच्या बरोबर मी गेलो होतो तिथे. म्हटलं मी घेऊन जातो तुम्हाला. म्हटलं चला, घेऊन चला. तर ते सगळं आम्ही बघितलं, होम हवन वगैरे चाललं होतं. तर त्यांना मी विचारलं की तुम्ही इथे किती वेळा येता? म्हणजे इथे मला, म्हणजे दिस प्लेस इज नॉट सुटेबल फॉर मी. सध्या जे समर्थ आपल्याला विचार करायला सांगतायत ना, मी विषयाला सोडून बोलत नाहीये. आपलं समर्थांच्या सांगण्यासाठी, माझ्या बुद्धीची तयारी होण्यासाठी हे सगळं मी बोलत आहे. तर ते काय म्हणले, त्याचं कारण मला खूप आवडलं. ते म्हणले काय, की इथे सगळं कुठे तर होम हवन चालू होतं, कुठे पूजा चालू होती, कुठे धूप नैवेद्य चालू होतं, असे खूप मोठ्या प्रमाणावरती. इतकं तर यज्ञकुंडात धूर झाला होता की बसणं असंही होतं आजूबाजूला, 4 मोठे मोठे. तर ते काय म्हणले, मी इथे का येत नाही? म्हणजे सगळं चांगलं आहे, मी येत नाही इथे का? तर म्हणले मला इथे हे सगळे वेगवेगळे पूजा विधी चालू आहेत, ते कशासाठी चालू आहेत, का चालू आहेत, आणि त्याचा अर्थ काय, हे सांगणारा मला इथे कोणी नाही. मी म्हटलं तुम्ही प्रयत्न केला का? हो म्हणले, मी इथे येतो, तिथेही काउंटर आहे, मग त्या काउंटरवरती ते DVD वगैरे काय त्यांचं आहे ते विकतात. पण मी त्यांना विचारलं, त्यांनी म्हणे माझ्याकडे असं काही बघितलं की ही पूजा चालू आहे म्हणजे काय चालू आहे, ते म्हणले मला कळलं की, म्हणे नाही, म्हणले तुम्हाला नाही समजलं. तर समर्थ दासबोधात असं कधी म्हणले नाही तुला नाही समजलं. हा, तर ते म्हणले, म्हणे धिस स्पिरिच्युअल ऍटमॉस्फिअर किंवा दिस रिच्युअलिस्टिक ऍटमॉस्फिअर, मी त्याचे शब्द सांगतोय, इट इज टू ओव्हरवेल्मिंग फॉर मी, असं ते म्हणले. म्हणजे इथे मला माझ्या बुद्धीला प्रगती व्हायला इथे वाव नाही, असं त्यांनी शब्द बघा. आणि आता समर्थांचा सगळा भर हा आपल्या साधनेच्या विकासावर आहे, बुद्धीच्या विकासावर आहे. मी मी वाईट टीका या अर्थाने सांगत नाही. मी तुम्हाला सांगतो की आपलं जे संतांनी ग्रंथ लिहिले ते किती विचारपूर्वक लिहिले आहेत, किती मनामध्ये ठरवून दिलं की अरे या या ग्रंथाने माझ्या साधकाची प्रगती होईल का नाही, हळूहळू.
ओके, हा साधनेचा क्रमविकास आहे. आणि ही ज्ञानाची प्रगती यासाठी हे भीमदशक, विवेक, वैराग्य आणि नामरूप हे जे दशक आहेत त्याच्यामध्ये आपण समाजात वावरतो. तर समाजात वावरण्यासाठी जे जे काही गुण आवश्यक आहेत ते सुद्धा आपण गेल्या वेळी बघितले. आता त्यानंतर आला तर 14वा दशक. 14व्या दशकामध्ये पहिला जो दशक आहे ना, तर माझ्या मते हा या दशकाचा पाया आहे. कारण याच्यात पुढे जो सगळा उपदेश दिला आहे सामाजिक याच्यामध्ये कसं वागायचं त्याचा, मग पहिला समाज ध्यानात पूर्ण आल्याखेरीज आपल्याला काही जमणार नाही पुढे. आणि त्यानंतर प्रत्येक समाज जो असतो त्याला त्याचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी समाज संस्थेला पैशाची जरूर असते की नाही. समाज संस्थेला पैशाची जरूर असते. म्हणजे पैशाची गरज कशी उभी करावी. आता इथे त्यांनी भिक्षा म्हटलंय, आपण त्याला सोपं करू, फंड रेझिंग म्हणू. सोपं करू, फंड रेझिंग म्हणू. हे कसं करायचं, किती मिळवायचे फंड्स, याच्यावरचे त्यांचे जे विचार आहेत ना, फारच सुरेख विचार. जे फंडामेंटल ज्याला जे आपण म्हणतो इथे फंडामेंटल्स ते भिक्षा निरूपण समासामध्ये आहे. मग त्यानंतर बाकीचे समास आहेत ते आपण बघू नंतर. त्यांचं एक एक थोडक्यात काय आहे ते. पण आता बघा, या समासामध्ये आदर्श नेतृत्वाला लागणारे गुण किंवा मी आणि समाज किंवा आणखी वेगळ्या शब्दामध्ये अध्यात्म प्रसार आणि त्याच्यामध्ये सुद्धा शहाणपण कसं शिकायचं, समुदायाचं नेतृत्व कसं करायचं, आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपला नेहमी प्रश्न असतो की नाही, प्रपंच आणि परमार्थ. बघा कसं बॅलन्स करायचं. इथे एक नाट्याचं स्कूल आहे, भरतनाट्यमचं स्कूल. बरंच ते 40 वर्ष चालवत आहे. त्याचं एक मोठं पुस्तिका त्यांनी पब्लिश केली आहे त्यांनी. तर ते त्या गुरुदेवांना भेटल्या होत्या खूप वर्षापूर्वी. तर त्यांना मी विचारलं की गुरुदेवांचं तुम्हाला विशेष अपील झालं, त्यांना मिशन विषयी सहानुभूती आहे. त्या म्हणल्या मला त्यांचा जास्ती परिचय नव्हता, पण म्हणले त्यांचं लेक्चर झाल्यावर मला ते खूप आवडलं. आणि त्यावेळेस मी खूप बिझी होते. तर त्यांनी मला जे प्रश्नोत्तरात जो उपदेश केला तो म्हणले मला आत्ता हळूहळू समजू यायला लागलाय. म्हटलं काय तुमच्या लक्षात आहे का. तर तुम्ही काय विचारलं त्यांना. आता बरंच त्यांचं 82 वय आहे, पण त्या अजून ते डान्स शिकवतात. ते त्यांचं इथे मिशनची याच्यामध्ये ते आता रेंटवर त्यांना द्यायचं चाललंय इथे. ते भेट होते त्यांची. तर म्हटलं काय विशेष आहे त्यांच्या उपदेशामध्ये. ते म्हणले मी त्यांना सांगितलं की मी खूप, हे आता बरीच 40 वर्षापूर्वीची आठवण असेल त्यांची, पण मी त्यांना सांगितलं मी खूप बिझी आहे, मला वेळ मिळत नाही. आय हॅव टू, म्हणजे ऍज दो आय हॅव टू वर्ल्ड्स, एक माय फॅमिली लाईफ अँड स्पिरिच्युअल लाईफ, आय हॅव टू वर्ल्ड्स. तर गुरुदेव काय म्हणले, म्हणे खूप गर्दी होती, फक्त एवढंच म्हणले, थिंक अबाउट इट, व्हाय टू हॅव ओनली वन वर्ल्ड. गुरुदेव गुरुदेव इतके क्रिप्टिक बोलत असं. म्हणले व्हाय टू, दोन दोन वर्ल्ड आहेत म्हणलीस ना तू, मग दोन कशाला, एकच एकच खरं, एकच. व्हाय टू हॅव ओनली वन वर्ल्ड. मग ते कसं, तर आता बघा समर्थांनी सामाजिक तत्वज्ञान, प्रपंच आणि परमार्थ बघा त्यांनी इतकं सुंदर समजून सांगितलंय. मला त्यांचं आठवण झाली बघा गुरुदेवांची, त्यांनी सांगितलं. ठीक आहे, आता एवढं पुरे, आपण समासाला सुरू करू. निस्पृह लक्षण श्रीराम. पहिल्या 4-5 ओव्या आपण गेल्या वेळी बघितल्या आहेत. ऐका निस्पृहाची शिकवण, युक्तिबुद्धी शहाणपण, जेणे राहे समाधान निरंतर. बघा पहिल्याच समासामध्ये, पहिल्याच ओवीमध्ये संबंधाचं ध्येय सांगितलं की मला तुम्हाला निरंतर टिकणार समाधान द्यायचंय. मी तुम्हाला युक्ती शिकवणार आहे, बुद्धी शिकवणार आहे, शहाणपण शिकवणार आहे. आणि हे सुद्धा स्वार्थी हेतूनी नाही, माझ्यात तर नाहीच नाही. तुम्ही सुद्धा, आता हे सगळे ट्रेड सिक्रेट सेमिनार असतात ना, अमुक कसं करायचं, रिअल एस्टेट एजंट कसं व्हायचं. मग आता हे सगळं स्वार्थाचा व्यवहार आहे की नाही. म्हणजे वाईट चांगलं असं नाही की हवकड्या नाही, मला पैसे कसे जास्ती मिळतील यासाठी हे सगळे सेमिनार असतात की नाही. पण ते कसं म्हणतात, मी तर निस्पृह आहेच,
तू पण निस्पृह हो आणि त्याची युक्ती बुद्धी आणि शहाणपण मी तुला शिकवतो. त्याच्या बदल्यात मला काय मिळेल? तर असं समाधान मिळेल की जे निरंतर टिकणार आहे. तात्पुरतं टिकणारं समाधान पैशानी आहे, पण ते निरंतर टिकेल का? नाही. मग ते अवघड आहे का शिकायला? खूप नाही नाही म्हणले, शिकायला अवघड नाही. सोपा मंत्र परी नेमस्त. नेमस्त म्हणजे खात्री. साधे औषध गुणवंत, साधे बोलणे सप्रतीत, तैसे माझे. त्याची तुम्हाला प्रचिती पण येईल, अनुभव पण तुम्हाला येईल. तत्काळची अवगुण जाती, उत्तम गुणाची होये प्राप्ती. शब्द औषध तीव्र श्रोती, साक्षपे सेवावे. हे औषध कसं आहे? तीव्र आहे. तीव्र म्हणजे जालिम आहे. ते एकदम घेऊ नका. म्हणजे आता सुरुवातीला सांगितलं विरक्त व्हा, मग लगेच काय समाज, आपल्या कुटुंबातली सामाजिक जबाबदारी सोडून द्यायची नाही बरं. चुकीचा अर्थ लावला तर ते औषध, मग त्याचा औषधाचा दुष्परिणाम पण होतो. हे औषध सोपं आहे, थोडं थोडं घ्यायचं, जालिम आहे, पण ते सांगतील तसंच घ्यायचं, त्याचा उत्तम गुण होईल. निस्पृह. मग हा आता विनोदाचा भाग. कसं म्हणले, मला खरंच हवाय का? निस्पृहता धरू नये, धरली तरी मग एकदा धरल्यावर सोडू नये, सोडली तरी हिंडू नये, ओळख ही म्हणते. हा. मग नंतर लोक म्हणतात मग, अरे तुम्ही ते, मग तुम्ही इतके निस्पृह होते ते आता सोडलं वाटतं तुम्ही. मग ते आणखीन वाईट वाटतं. त्याच्यापेक्षा त्याच्या उगा काही डिक्लेअर करू नका. सुरुवातीलाच सांगताय ते. अहो, एक आनंद सागर महाराज म्हणून, हे गोंंदावलेकर महाराजांचे शिष्य होते मराठवाड्यामध्ये. तुम्ही कधी ऐकलं पण असेल त्यांच्याबद्दल. त्यांचे शिष्य फार नाही, ते 3-4 शिष्य त्यांचे झाले आनंद सागर महाराजांचे. काय झालं तर त्यांचं ते सांगा, एकाने लिहून ठेवलंय. पण त्यांच्याकडे कोणी आला ना की मला तुमचं उपदेश द्या, तर म्हणायचे, हे बघ, माझा जर तू शिष्य बनलास, तुझं तुझं घर शेत जळेल, तुझं कुटुंब मरेल, तू देशोधडीस लागशील, तुझे पैसे लागतील, चालेल का तुला? तर म्हणले, असे एखाद दोनच भेटायचे, म्हणजे जे काय होईल ते होऊ दे, की मला तुमचा उपदेश पाहिजे. हा. तर ते वाच्यार्थाने त्यांचा उपदेश तसं नव्हतं त्यांना म्हणायचं की घरदाराला आग लागेल, इट विल बिकम अ नॉन इश्यू टू यू, असं त्यांना म्हणायचं. पण ते तयारी पाहिजे. मग ते त्याचे एखाद दोन शिष्य तयार झाले, म्हणजे शिष्य मिळाले त्यांना. बाकी म्हणले, नको, आम्हाला आमचं जे चाललंय ते ठीक आहे. मग समर्थ कसे म्हणले, निस्पृहता म्हणून म्हणले, निस्पृहता धरू नये, धरली तरी सोडू नये, आणि सोडली तरी हिंडू नये, तयारी होईपर्यंत ओळखी म्हणते. किती सुंदर आहे हो. इतकं प्रॅक्टिकल उपदेश आपल्याला कोण देणार सांगा? किती छान आहे, गोड आहे, विनोदी पण आहे. हा. हा. धरली तरी सोडली तरी हिंडू नये, ओळखी. ओके. आता हा विषय प्रवेशाला म्हणून यांनी या 4 ओव्या सांगितल्या. पण आता बघा, चला आता आपण पुढेच. तर संस्कृत मध्ये, या वेदांतामध्ये एक एक्झिम्स म्हणतात त्याला, की आपण सोप्या भाषेमध्ये म्हणी. तर काय आहे, प्रथम मल्ल निबर्हण म्हणजे काय, की समजा वादविवादाच्या ज्या कक्षा आहेत ना, त्या कक्षेमध्ये जे सगळ्यात कठीण जे आहे ना प्रमेय, तेच पहिले सोडवा. हं. ते सुटलं किंवा बाकीचे, तर बाकीचे काय म्हणतात बारीक सारीक आहेत, ते सोडण्यासाठी काय ते सहज सुटत. किंवा समाजामध्ये सुद्धा जो नेता आहे, जो, त्यालाच तुम्ही पहिलेच त्याला आपल्या पटवलं तत्वज्ञान, किंवा बाकी जे असतात ते तुम्हाला ते फॉलो होईल. तर प्रथम मल्ल निबर्हण म्हणजे, जसं आता बघा, हे आनंद सागरांचं उदाहरण दिलं. त्याने काय सांगितलं, तुझी बायका पुरं तुझी राहणार नाही, त्यांना दुरावशील, घरदार जाईल. म्हणजे काय, धन आणि संपत्ती जाईल. रामकृष्ण परमहंस काय म्हणायचे, कामिनी कांचन. सगळे कशापासून जपून राहायचं? कामिनी कांचन. कितीतरी वेळा त्याच्यात कामिनी कांचन आहे. पण असं आहे, आता काळ बदलला, तर त्यांचं रामकृष्ण मिशन मधले जे अखंडानंद स्वामी आहेत, त्यांनी त्याचा रामकृष्णांचे जे संवाद आहेत शिष्यांबरोबरचे,
त्याचं इंग्रजी भाषांतर करताना हे कामिनी कांचनवरती म्हणजे काय सोडा त्यासाठी ते सांगण्यासाठी 15-20 पानं त्याची प्रस्तावना वेगळी लिहिली. तर लोकांचा गैरसमज व्हायचा की हे स्त्रियांवरती इतकी टीका का केली आहे. तर रामकृष्ण परमहंस त्यांना ब्रह्मज्ञानी पुरुष ते त्यांना स्त्री पुरुष भेद, पण ते कामी पण बोलावण्यासाठी कामिनी कांचन ते हा शब्द फार वापरतात. चला आता बघूया आपण समर्थ काय म्हणतात बघूया. हा, कांता दृष्टी राखो नये, मनास गोडी चाखवू नये, धारिष्ट कळता दाखवू नये, मुख आपुले. आता एक कांता म्हणजे स्त्री असेल तर पुरुष, पुरुष असेल तर स्त्री. त्यांचं एकमेकाविषयी जे अट्रॅक्शन असतं, तर ते म्हणले तुम्हाला सोडायचंय का, निस्पृह व्हायचंय का. मग ते म्हणले दृष्टी राखू नये, मनास गोडी चाखवू नये. आणि जर म्हणला तुमच्या मनात मोह उत्पन्न व्हायला लागला, तिथनं जा, दूर जा. धरिष्ठ चळता दाखवू नये, मुख आपुले. ही एके स्थळी राहो नये, कान कोंडे साहो नये, द्रव्यदारा पाहो नये, आळकेपणे. आ- आ- ही आता बघा इथं काय वापरला, कांता दृष्टी राखो नये, द्रव्यदारा पाहो नये. अहो सगळे संत तेच सांगतात, त्यात वेगळं काही नाही. थोडं वेगळ्या तऱ्हेनं सांगतात, पण किती सुंदर सांगितलंय. हं, एक एके स्थळी राहो नये. का एके स्थळी राहिल्यावर काय होतं, मग इथे समजा आता काही गैरसोय आहे ना, मग म्हणतं हा हा आता आपण 3-4 दिवसांनी म्हणतो आता मी उद्या ना हे करीन, मग त्यांनी ए वस्तू दिली आहे, ह्यांनी बी वस्तू दिली आहे, मग ह्यांनी बी आणि सी वस्तू करून मी अमुक तयार करीन, असे मनामध्ये आपले इमलेस चालू होतात. हम्म तर मग आता ते, किंवा पैसे कानकोंडे म्हणजे आशाळभूतपणे, माय डिझायर्स आर नॉट फुलफिल्ड, पण मी असा घुसमटून माझा मोकळेपणे राहत नाही. कानकोंडे जुना शब्द आहे, पण म्हणजे ते कसं आहे, द्रव्यदारा पाहू नये आळकेपणे, आशाळभूतपणे पाहू नका. हम्म. तर फारच फारच इफेक्टिव्ह ओव्या आहेत ह्या. धरिष्ठ चळता दाखवू नये, मुख आपले, आचार भ्रष्ट होऊ नये, दिल्या द्रव्य घेऊ नये, उणा शब्द येऊ नये आपणावरी. तर आपला आचार जो आहे, जो ठरवलेला आहे, त्याच्यापासून तुम्ही दूर जाऊ. कोणी द्रव्य दिलं, मला द्रव्य दिलं, मग त्याप्रमाणे आता मग त्याप्रमाणे आपल्याला विंद व्हायला होतं. त्यांनी पैसे दिलेत, मग पैशाचं महत्व आहे का, महत्व आहे कारण मला माझ्या आशा, ज्या सध्या माझ्या वासना आहेत, जी माझ्या गरजेच्या वस्तू ज्या मला सध्या गरजेच्या वाटतायत, त्याला पैसेच लागतात व्यवहारामध्ये. मग ते पैसे जर कोणी देत असेल, मग त्याच्याशी मी बिंदा होतो. त्याचं काही चुकत असेल त्याला स्पष्टपणे मला सांगता येणार नाही. म्हणून म्हणले दिल्या द्रव्य घेऊ नये, उणा शब्द येऊ नये आपणावरी. मी असं काही वागता नाही कामा की लोक म्हणतील ह्यानी केलं. म्हणले नाही. भिक्षेविषयी लाजो नये, बहुत भिक्षा घेऊ नये, पुसताही देऊ नये, ओळखी आपुली. बघा हे या जो 2 ओव्या आहेत, ही उणा शब्द येऊ नये आपणावरी. म्हणजे इथं काही यंगस्टर्स येत आहेत, ते ड्रायव्हिंग शिकतायत, तर त्याला एक विचारलं सध्या काय शिकतोयस तू, तर तो काय म्हणला, मी डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग शिकतो. म्हटलं म्हणजे काय, तर म्हणे दुसऱ्यानी माझ्या दुसरा चूक करतो ते आधी कळलं पाहिजे मला, आणि मग त्याप्रमाणे मी माझी गाडी कशी करायची. ते उणा शब्द येऊ नये. तर एका संतांची संवाद आहेत, तर ते त्यांच्या संस्थेचंही शिकायचं हॉस्टेल आहे. तर त्या हॉस्टेलमध्ये दोघे तिघे जण, दोघांच्या एका रूम मध्ये दोघे राहायची सोय आहे. ते म्हटलं काय तुमचं, तुम्हाला काय जाणवलं. म्हणे मी जेव्हा शिकायला होतो त्या माझा जो म्हणे रूममेट होता, तो फार उच्च त्याचं, म्हणजे मला म्हणे त्याचा शिकायला माझ्यापेक्षा खूप ऍडव्हान्स होता. तर मी काय, आणि मी म्हणे नवखा आलेला परमार्थामध्ये. तर आमच्या आता जुन्या काळी आपल्या बॅगा असतात की त्या शिक्षक विद्यार्थी शिकायला गेला आश्रमामध्ये,
तर मी गेल्यावरती माझ्या बॅगेला कुलूप काढलं आणि मी जाताना त्याला काय म्हटलं माझ्या रूममेटला की मी काय कुलूप लावत नाही, तू तू इतका थोर आहेस. तर तो काय मला म्हणला, नाही नाही म्हणे, तो कुलूप लाव आणि मी पण माझ्या बॅगला लावणार आहे, तो म्हणला. कसं का, कशाला? तर म्हणे अरे तू, तुझा माझ्यावर विश्वास आहे ते एक वेळ ठीक आहे, पण म्हणे मी कुठे इकडे इकडे जाईन, तुझ्या बॅगेतनं कोणी घेऊन गेला, तुला मी या खोलीत असं तुला वाटेल मी घेतलं. तर म्हणे असं नको, तुझ्या गोष्टी तू लॉक मध्ये ठेव, माझ्या गोष्टी मी लॉक मध्ये ठेव, हे एक व्यवहार आहे म्हणे, हा व्यवहार आहे. तर म्हणे त्याच्याकडनं मी व्यवहार आणि परमार्थ, परमार्थाच्या हॉस्टेलमध्ये राहत होतो, पण तो काय मला म्हणतो, नाही नाही म्हणे, तू कुलूप लावलं पाहिजे आणि तू नाही रसलं लावणार तरी मी लावणार आहे माझ्या बॅगेला कुलूप. काय बघा, उणा शब्द येऊ नये आपणावर, किती त्याच्या शिकायचं, किती व्यवहार सोडायचा नाही. भिक्षेविषयी लाजू नये. तर गुरुजींबरोबर एक खूप भिक्षेविषयी लाजू नये ते आठवलं. ते अतिशय, आता त्या स्वामी आहेत, स्वामिनी आहेत त्या, पण त्या जेव्हा ब्रह्मचारिणी होत्या, त्या गुरुजींना एकदा 4 वाजता गुरुजी चहा प्यायला बसायचे बाहेर, तर त्या जास्ती भेटायला येत नसत. त्या आल्या, त्या आल्यावर गुरुजींना कळलं. काय काय म्हणले, तर त्या गुरुजींच्या बाजूला प्रसाद देण्यासाठी म्हणून काही ठेवलेलं असतं ना, तर त्या दिवशी सुकामेवा ठेवला होता. तर त्या इंग्रजी बोलणाऱ्या होत्या, त्या काय म्हणल्या, गुरुजी मला थोडे नट्स द्या. मला थोडे नट्स द्या खायला. तर त्या बाजूला ज्या गृहिणी बसल्या होत्या, आता त्या या आता 60 एक वर्षाच्या, आणि या ब्रह्मचारिणी अगदी 22-25 वर्षाच्या सुद्धा नसतील. तर त्यांना असं शिकवावं असं काहीतरी वाटलं ना, त्या म्हणल्या त्याला नट्स नाही म्हणायचं, त्याला प्रसाद म्हणायचं, असं त्या ब्रह्मचारिणीनं सांगितलं. तर ती ब्रह्मचारिणी काय, गुरुजी म्हणले तुला भूक लागली आहे का, आर यू हंग्री? ती म्हणली येस. ते म्हणले बिकॉज शी इज हंग्री शी डिडंट से मला प्रसाद द्या. ते म्हणली मला गुरुजी, मला भूक लागली आहे, मला खायला द्या. भिक्षेविषयी लाजू नये. गुरुजी म्हणले हा प्रामाणिक, नंतर फक्त झालं सगळं, त्या गृहिणी गेल्या, गुरुजी फक्त इतके म्हणले प्रामाणिकपणा जीवनामध्ये फार उपयोगी पडतो. तर बघा, 25-26 वर्षाच्या असतील, त्या भूक लागते हो. मग आता भूक लागली, सांगा गुरुला भूक लागली, त्याच्यात काय आहे? मोकळेपणे, गुरुजी मला भूक लागली. मग उगाच कशाला म्हणायचं प्रसाद द्या. मग तर भूक लागले सांगा भूक लागली, बहुत, पण त्याबरोबर पुन्हा ते सांगितलं, बहुत भिक्षा घेऊन आणि मग पुसताही देऊ नये, ओळख ही आहे. हो तुम्हाला माहित नाही, काही बोलायची गरज नाही. धडमळीण नेसो नये, म्हणजे वस्त्र व्यवस्थित धड असावं, मळलेलं नसावं, गोड अन्न खाऊ नये, दुराग्रह करू नये, प्रसंगे वर्तावे. या प्रसंगे वर्तावेमध्ये सगळं आहे. गोड खायचंच नाही असं पण नाही करायचं, कुठल्याही गोष्टीचा आग्रह धरू नका. तर आता बघा, या समासामध्ये, या पुढच्या समासामध्ये सगळ्या ज्या गोष्टी करू नये त्याच वर्णन जास्त आहे. नकारात्मक सांगितलंय आणि त्यात बॅलन्स राखण्यासाठी परस्पर विरोधी वाटणारी विधान आहे. म्हणजे कसं, भिक्षेविषयी लाजू नये, बहुत भिक्षा घेऊ. दोन्ही दोन्ही कडून आहे. आता बघा, ह्या 2 पॉइंटर्सनी आपण पुढची होऊया बघूया. भोगी मन असो नये, देह दुःखे त्रासो नये, पुढे आशा धरू नये, जीवित्वाची विरक्ती गळो देऊ नये, दारिष्ट तळो देऊ नये, ज्ञान मळीण होऊ नये, विवेक बळे. म्हणजे कसं, की मन भोगी समजा असेल, मग भोगी मन असं आहे, ते कठोपनिषदामध्ये सुंदर एक ऋचा आहे, एक श्लोक आहे, त्याच्यात म्हणलंय, मंत्र आहे की आधी ही जी विषय भोग आहे ती खरं म्हणजे आपली इंद्रिय वीक करत असतात. जरयंती तेजा, ते आपल्या इंद्रियांचं तेज कमी करत असतात. मग हे भोगी मन असेल ना, तर मग आपलं देह जर्जर होतो,
मग त्याचं दुःख होतं, कारण भोग तर अजून आहे. म्हणजे भोगाची आशा अजून आहे, पण ते देह त्रास देत नाही. मग आपण काय म्हणतो, पुढच्या जन्मी मी असं करेन, तसं करेन, किंवा उद्या असं करीन, मी बरं झाल्यावर असं करेन. ते म्हणले नाही. विरक्ती पाहिजे. पण विरक्ती गळू देऊ नये, धरिष्ट चळू देऊ नये, ज्ञान मळीन होऊ नये, विवेकाने समजून करायचं, समजून करायचं. करुणा कीर्तन सोडू नये, ध्यान मोडू नये, प्रेम तंतू तोडू नये, सगुणमूर्तीचा. या दशकामध्ये पुढे मानस पूजेवर पण या दशकामध्ये समास आहे. तर ह्याच्या पुढच्या ज्या ओव्या आहेत त्या समाजामध्ये कसं जास्त वागायचं त्याच्यावर आहे. पण इथपर्यंत समर्थांनी पर्सनलाइज उपदेश ज्याला म्हणता येईल अशा तऱ्हेने पर्सनल उपदेश केलाय, की तुम्ही करुणा कीर्तन जे प्रगट किंवा वैयक्तिक जे कीर्तन आहे देवासमोर, तुम्ही आता पुष्कळ जण नसतील, तुम्ही एकटे भजन म्हणत असाल, करुणा कीर्तन सोडू नये. अंतर्ध्यान, तुम्ही काय 1 मिनिट 5 मिनिटं मानस पूजा करत असाल, ती सोडू नये. मुख्य म्हणजे भगवंताशी जे माझे प्रायव्हेट रिलेशन आहे, मी त्याला काय सखा मानलंय, वडील मानलंय, आई मानलंय, प्रेम तंतू तोडू नये, सगुण मूर्ती. तर हा फार असा सुंदर प्रॅक्टिकल समाज आहे. पुढचा जो समाजामध्ये कसं वागायचं त्याचा जो भाग आहे, की समाजात निस्पृहता कशी आपली प्रगट झाली पाहिजे, हे जो भाग आहे तो आपण पुढच्या आठवड्यामध्ये बघू. तर पुढच्या आठवड्यामध्ये जुलै 4th वीकेंडला बऱ्याच जणांनी सांगितले आम्ही ट्रॅव्हलवर आहोत. तर मंगळवारच्या वर्गात मी विचारीन. पण ट्रॅव्हलवर बरेच जण जर तुम्ही प्रवासात असाल तर आपण मग पुढच्या आठवड्यात एक दिवस घेऊया नको, पण त्यानंतर आपला व्यवस्थित चालू. आता मी असं करतो, मी प्रार्थना म्हणतो. आपल्याला जर काही चर्चा करायची असेल आपण आज, कारण आजचे सगळे प्रॅक्टिकल उभे होतात, खूप प्रॅक्टिकल. तर त्याच्याविषयी चर्चा करायची असेल, कारण का यातली कुठलीही एक ओवी आपण उचलली आणि माझ्या अंमलात आणली ना, तर आपली साधना ऍक्सलरेट होणार. एवढं पॉवरफुल कुठलीही यातली एक ओवी उचलली तरी आहे. तर आपण आता प्रार्थना म्हणतो मी. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. हरि ओम तुम्हाला सगळ्यांना. तुम्हाला काही आता